नमस्कार, मी प्रगती स्क्वेअरमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मी बरेच असे फॉल लावायचे व्हिडिओ टाकले आहेत, पण तरीही काही वेळा आपल्याकडनं अशी चूक होते की आपला फॉल बिघडला जातो. तर त्या चुका कशा टाळायच्या आणि त्यासोबतच काही टिप्स पण देणार आहे, ज्यामुळे फॉल लावायला सोपं जातं. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी आज शिफॉनच्या साडीला फॉल लावणार आहे. तर साडी अगदी ट्रान्सपरंट आहे, तर याला अगदीच मॅच होणारा कलर घ्यायचा आहे फॉलचा. जराही वेगळा शेड इथं चालणार नाही. त्यासाठी काय करायचं, साडीला फॉल आतल्या साईडने लावून बघायचा, तो कलर शेड चेंज करतोय की नाही. कलर शेड चेंज करत नसेल तरच तो फॉल आपल्याला लावायला घ्यायचा आहे. त्यानंतर असतं फॉलला आपल्याला धुवायचं असतं. न धुता फॉल कधीही लावू नका, कारण न धुतल्यामुळं फॉल नंतर खराब होतो. ते काय होतं नंतर पुढं मी सांगेनच. तर व्यवस्थित अशा पद्धतीनं मी जसं दाखवले तसं फॉल धुवून घ्यायचा आणि हलक्या हाताने धुवायचा आहे, हलक्या हाताने पिळून घ्यायचा आहे आणि सुकवायचा आहे. अगदी उन्हात सुकवायचा नाही. व्यवस्थित फॉल धुवून झाला की त्याला प्रेस करून घ्यायचं. प्रेस करतानाही जशी आपल्याला फॉलची घडी दिलेली असते तशीच फॉलची घडी ठेवून आपल्याला प्रेस करायचा आहे फॉल. त्यामुळं काय होतं, इकडं तिकडं फिसकटत नाही फॉल. नाही तर आपण वेगळ्या डायरेक्शनने खेचलं तर तो फॉलचा शेप बिघडतो आणि त्यामुळेही नंतर फॉल लावल्यानंतर खराब होतो. तर त्यासाठी न खेचता व्यवस्थित जशी आपल्याला घडी दिली आहे, एक एक घडी खोलत आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. आणि प्रेस करून झाल्यानंतर जशी आपण घडी दिलेली होती त्याच पद्धतीनं त्याला फोल्ड करून ठेवायचं आहे फॉलला. त्यानंतर कारण ते लावताना आपल्याला सोपं जातं. आता मी सांगते की फॉल आपल्याला धुवायचा का आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की फॉल वेगवेगळ्या कंपनीचे फॉल असतात, तर काही क्वालिटी थोडी लो असते आणि तो फॉल काय होतो, कॉटनचा फॉल असतो. तर काय होतं, कधी कधी तो फॉल श्रिंक होतो. तर जर आपण तो फॉल धुतलाच नाही आणि डायरेक्ट आपण साडीला लावला तर नंतर काय होतं, ज्यावेळी आपण साडी धुतो त्यावेळी मग तो फॉल काय होतो, श्रिंक होतो आणि मग साडी आकसली जाते आणि मग साडीला झोळ येतो. बरेच जण बोलतात की साडीला झोळ येतो. लावताना तर आम्ही व्यवस्थित लावलेलं आहे आणि नंतर साडीला झोळ येतो, नंतर तो फॉल खराब दिसतो. तर असं का, तर त्याचं कारण हेच आहे, कधीही फॉल धुवून लावायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की आता क्वालिटीचा फरक असल्यामुळं काय होतं, फॉलचा कधीकधी कलर निघून जातो. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच चेक करायचं आहे. कारण साड्या आपल्या महाग साड्या असतात, तर अगदीच ज्यावेळी आपण डायरेक्ट साडी धुतल्यानंतर जर त्याचा फॉलचा कलर निघाला तर साडी पूर्ण खराब होते. साडीला कलर लागू शकतो फॉलचा. त्यासाठी अगोदर आपण तो फॉल धुवून घ्यायचा. त्यामुळे आपल्याला त्याची क्वालिटीही कळते, त्याचा कलर जातो की नाही हेही कळतं आणि फॉल श्रिंक पण होणार नाही नंतर ज्यावेळी आपण साडी धुवू. तर हे अशा काही चुका असतात जे आपण सतत करतो आणि त्यामुळं फॉल बिघडतो. तर तुम्हाला आता ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील की फॉल लावताना या चुका टाळायच्या. त्यानंतर बघा, आता बऱ्याच वेळा काय होतं की साडीला वर्क असतो, खालच्या साईडला वर्क किंवा स्टोन वर्क, खड्यांचा वर्क, टिकली वर्क असू शकतो. तर त्यावेळी काय करायचं, ज्यावेळी आपण फॉल लावतो तर मग ते सुईमध्ये येतं आणि सुई तुटते नेहमी सारखं आणि साडी पण खराब होऊ शकते, डॅमेज होऊ शकतं साडीला. ते साडी त्यासाठी काय करायचं की जितक्या आपल्याला शिलाई मारायची, आता मी साध्या मशीनवरती फॉल लावते, तर मी डायरेक्ट फॉल लावते. तर सेम असं जर तुम्ही पिको फॉलच्या मशीनवरती फॉल लावत असाल तर त्यावेळी सेम प्रोसेस असणार आहे. पण इथं जेवढा आपला पार्ट जाणार आहे सुईखाली, तेवढेच जर वर्क शक्य असेल तर वर्क आणि टिकली वर्क जो आहे, स्टोन असतील तर ते तुम्ही, स्टोन चिटकवलेले असतात तर ते तुम्ही काढू शकता. आणि जर टिकली वर्क असेल तर तेही शक्यतो तुम्ही खोडून काढा. आणि जर अगदीच बारीक टिकल्या असतील तर ते काही खराब होणार नाहीत, पण मोठ्या साईजच्या टिकल्या सिक्वेन्स वर्क असेल तर तिथं सुई तुटते. नेहमी तुटते, खराब नाही होणार, पण नेहमी सुई तुटणार आणि दोरा तुटणार, तर तो लावताना थोडा प्रॉब्लेम येतो.
तर अशा पद्धतीने एक साईड एकदम पकडायची आहे फॉलची आणि फॉल लावून घ्यायचा आहे. बघा मी एका साईडने पूर्ण फॉल लावून घेतला आहे. साध्या मशीनवर लावले तरी इथं बिलकुल काही असा फरक दिसत नाही. अशा पद्धतीने आपल्याला फॉल व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. एक 8 इंच अंतर ठेवायचा आणि त्यानंतर फॉल लावायला सुरुवात करायचा. अर्धा इंच आतल्या साईडने फोल्ड करायचा आहे. तर या गोष्टी तर झाल्या ज्याने तुमचा फॉल लावल्यानंतर बिघडणार नाही, फॉलला झोळ येणार नाही आणि या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत. ह्या गोष्टी झाल्या. आता फॉल लवकर लावावा आणि पटकन ही प्रोसेस व्हावी यासाठी काय करायचं, तर एक साईडने जसं आपण शिलाई मारून घेतो खालच्या साईडने ती एक शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर मी तर काय करते नेहमी एक जसं आपण खालच्या साईडला शिलाई मारून घेतो तसंच पूर्ण साईडला फॉलनी एक कच्ची टीप देऊन घेते मोठ्या साईडची 4 नंबरवरती ठेवून आणि मग नंतर पटकन हात शिलाई करून घेते. मग त्यामुळं काय होतं, फॉल कुठं झोळ पडतोय, कुठं जास्त कमी होतोय, खेचला जातोय असा प्रॉब्लेम होत नाही आणि पटकन मग आपण बिंदास हात शिलाई करू शकतो. आणि किंवा मग मी काय करते असे पिनअप करून घेते आणि जर मला जर वाटत असेल की साडी सटकणारी नाही आहे, साडी व्यवस्थित आहे, पकडू शकतो आपण, तर मग मी पिना लावून हातशिलाई करते. तर इथं बघा मी पिन लावून हातशिलाई करून घेते. तर आता दुसरी गोष्ट ही आहे की आपण ज्यावेळी फॉल लावतो त्यावेळी आपण मोठा दोरा ओवून घेतो सुईत, कारण ते परत परत आपल्याला करायला नको म्हणून. आणि काय होतं, मोठा दोरा घेतल्यामुळं काय होतं, तर तो दोरा मध्येच गाठ पडते दोऱ्याला आणि मग ते पूर्ण जेवढे आपली हातशिलाई केली तेवढी खोलावी तरी लागते किंवा मग ते खोलण्यामध्ये ते गाठ सोडण्यामध्ये वेळ जातो आणि फॉल लावायला वेळ होतो. तर आपण तो टाईम वाचवायचा प्रयत्न करतो की आपल्याला परत परत दोरा भरायला नको. पण इथं उलट असं होतं की जिथं गाठ पडते आणि मग उलट जेवढा दोरा भरायला वेळ जाणं होतं त्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला इथं जातो ते गाठ वगैरे सोडण्यासाठी. तर व्हिडिओत बघा माझं इथं सुरुवातीला तेच झालं होतं. मी नंतर ते खोलून टाकलं आणि नंतर कमी दोरा भरला आणि हातशिलाई करून घेतली. तर तुम्ही हे करू शकता, छोट्या सुईमध्ये कमीच दोरा भरा आणि 2-3 वेळा झालं तरी चालेल. तर अशा या टिप्स होत्या.